आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी मित्रांनो भरपूर कॉम्पिटिशन असणार आहे. जर आपल्याला पोस्ट हवी असेल तर आपल्याला या ठिकाणी आत्तापासूनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. जर आपण आत्तापासून अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी पोस्ट होणार आहे. नाहीतर बघा या ठिकाणी सगळेच जण फॉर्म भरणार आहेत पहा. जे स्पर्धा परीक्षा करतात ते सुद्धा आणि ज्यांचे वय पण या ठिकाणी जास्त आहेत पहा ते सुद्धा भरणार आहेत. त्यामुळे बघा आपल्याला कॉम्पिटिशनमधून टिकायचं आहे पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे मित्रांनो. बरोबर. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा जाऊन तो ग्रुप जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी या व्हिडिओची PDF तसेच रोजच्या चालू घडामोडी तसेच मित्रांनो जे काही फॉर्म भरायचे अपडेट, हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, सर्व अपडेट मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. किंवा जो काही माझा पिवळ्या पट्टीवरती नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही SMS करा की व्हॉट्सअपला जॉईन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉईन करून घेईल. तेव्हा लवकरात लवकर सर्वात पहिले ते काम करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे? द्या उत्तर मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे पहा गुलजार. लक्षात ठेवा गुलजार. गुलजार यांना प्रदान करण्यात आला. सध्या जगामध्ये गुन्हेगारीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? गुन्हेगारीमध्ये कोणता पहिला देश आहे? चला द्या उत्तर. तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 व्हेनेझुएला. याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा व्हेनेझुएला हा देश पहिल्या क्रमांकावर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती IIT संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे? चला सांगा पटकन. तर मित्रांनो IIT मंडी याचं योग्य उत्तर आहे पहा. IIT मंडी प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानामध्ये चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे? तर मित्रांनो कोणतं राज्य सरकार आहे? तर आपलं महाराष्ट्र आहे पहा. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी सेवेमध्ये दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे पहा. अनसील्ड कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केलं आहे पहा. अनसील्ड कव्हर या पुस्तकाचे लेखन कोणी केलं आहे? तर मित्रांनो कोणी केलं आहे? तर लक्षात ठेवा गौतम भाटिया. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गौतम भाटिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, कोणत्या देशाचा प्रजनन दर सर्वात कमी ठरला? कोणत्या देशाचा प्रजनन दर हा सर्वात कमी ठरला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया. नेक्स्ट पहा, स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे? स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर मित्रांनो 32 ऑप्शन क्रमांक 3 32वा सदस्य देश बनलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल चालू केला आहे? तर शिक्षण मंत्रालय ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण मंत्रालय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल सुरू केलं आहे. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी 249 रुपयाची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत त्यांनीच या ठिकाणी घ्या.
₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSGचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दलजीत सिंग चौधरी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. 10 नंबरचा प्रश्न मित्रांनो, बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो श्रीधरन पिल्लई. आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. उपसेवा कराशी संबंधित म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर 101वी घटना दुरुस्ती. कितवी? 101वी घटना दुरुस्ती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, USB म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा, USB म्हणजे काय? तर मित्रांनो USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. लक्षात ठेवायचं, USB कॉम्प्युटर आणि इतर उपकरणे केबल कनेक्टर्स जोडण्यासाठी या ठिकाणी वापरलं जातं. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे पहा. कोणत्या लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर मित्रांनो पु ल देशपांडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही असं या ठिकाणी विचारलंय. तर पुण्यामध्ये नाही मित्रांनो, लक्षात ठेवा पुणे. तर बघा महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादर, नगर हवेली आणि मित्रांनो घटनेतील कलम 214 अन्वये न्यायालयाची तरतूद केलेली पहा. कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? तर मित्रांनो कोणत्या रेखावृत्त आहे त्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? तर 180 अंश रेखावृत्त. 0 अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते पहा. त्याला ग्रीनिच रेखावृत्त म्हणतात पहा 0 अंशला. समजलं? पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहा. कोणाची आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली पहा. समजलं? यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. त्यांनी 1852 साली दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती पहा 1852 मध्ये. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. भंडारा जिल्ह्यामध्ये मॅंगनीजच्या खाणी मॅंगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो तुमसर या ठिकाणी. लक्षात ठेवा तुमसर या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो भारतातील मॅंगनीज साठ्यापैकी 40% साठा हा पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो 73व्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 73व्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेन्सेक्स काय आहे? काय प्रश्न आहे? सेन्सेक्स काय आहे? तर सेन्सेक्स मित्रांनो शेअर बाजार निर्देशांक आहे पहा. शेअर बाजार निर्देशांक. मित्रांनो सेन्सेक्स हा बघा या ठिकाणी 30 मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स किमतीचा काय असतो? लेखाजोखा असतो. बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज याद्वारे सेन्सेक्स जाहीर केला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षांना बघा सभागृहात विधानसभा अध्यक्षांना तर बघा फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येतं पहा. समजलं? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केलं होतं? तर मित्रांनो महाराष्ट्र धर्म हे जे काय मुखपत्र आहे हे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे यांनी हे चालू केलं होतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? मित्रांनो ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? तर मित्रांनो कार्बन याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 कार्बन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा.
ग्रॅफाइट हे मित्रांनो धातूसारखी चकाकी असलेलं करड्या रंगाचं मऊ असं कार्बनचं अपरूप आहे आणि ते विद्युत सुवाहक आहे पहा. विद्युत घाटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून ग्रॅफाइटचा उपयोग या ठिकाणी केला जातो. इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरपटू कोणी? इंग्लिश खाडी तो कोणी मित्रांनो? मिहिर सेन. ऑप्शन क्रमांक 4 मिहिर सेन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मिल्खा सिंग कोणी मित्रांनो? भारतीय धावपटू आहे. सतीश धवन मित्रांनो हे भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. अरविंद घोष मित्रांनो भारतीय विचारवंत आहेत पहा. नेक्स्ट पहा, सामान्य नामाला आई, ई, की, गिरी, तो, पणा यासारखे प्रत्यय लावून कोणती नामे तयार करता येतात? तर मित्रांनो यासारखी प्रत्यय लावून कोणती नामे तयार करता येतात? तर भाववाचक नावे तयार करता येतात. लक्षात ठेवायचं आहे, भाववाचक नामे तयार करता येतात पहा. समजलं? विशेष नाम मित्रांनो कसं असतं? हे व्यक्तिवाचक असतं पहा. सामान्य नाम कसं असतं? जातीवाचक असतं. आणि धातू साधित नाम मित्रांनो मूळ धातूला प्रत्यय लावून तयार केलेलं असतं. मन्वंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची. तर मित्रांनो मनु अधिक अंतर. ऑप्शन क्रमांक 3 मनु अधिक अंतर याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, पैकी, पोटी, आतून ही शब्दयोगी अव्यय आहेत. तर ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? तर मित्रांनो यापैकी नाही. मित्रांनो हे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत? तर बघा भाववाचक आहेत पहा. पैकी, पोटी, आतून. समजलं? मोडी लिपीला कोणती लिपी असं म्हणतात मित्रांनो? तर मोडी लिपीला पहा धावलिपी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? धावलिपी. समजलं? आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात. याला काय म्हणतात? बाळबोध लिपी असं म्हणतात. आंदोलकाचा मोर्चा समोरून गेला. अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची पहा. तर समोरून खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो याचं उत्तर काय होईल बघा? क्रियाविशेषण. समजलं? क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रियाविशेषण असतो. समोर, येथे, तेथे ही स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत पहा. कोणती? स्थलवाचक क्रियाविशेषण. अरेच्या आदित्याचा वाढदिवस झाला परवा. योग्य विरामचिन्ह असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा अरेच्या आदित्याचा वाढदिवस झाला परवा हे झालं याचं योग्य विरामचिन्ह. अनिष्ट शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर मित्रांनो अनिष्ट या शब्दाचा समास कोणता आहे? तत्पुरुष समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास. समजलं? ज्या समासामधलं दुसरं पद महत्वाचं असेल व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्या तत्पुरुष समास असं म्हणतात. त्या समासाला काय गर्दी होती जेजुरीच्या जत्रेमध्ये? विधानार्थी वाक्य आपल्याला याचं करायचं आहे पहा. तर काय होईल पहा? जेजुरीच्या जत्रेत अतोनात गर्दी होती. हे झालं याचं विधानार्थी वाक्य मित्रांनो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, तट म्हणजे काय? तर मित्रांनो तट म्हणजे काय? तर किल्ल्याच्या भोवतीची भिंत याला काय म्हणतात? तट असं म्हणतात. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दृष्टी आड सृष्टी. तर बघा आपल्या मागे काय चाललंय त्याकडे दुर्लक्ष करावं हे याचं बरोबर उत्तर पहा. काय? दृष्टी आड सृष्टी. लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे काय? तर मित्रांनो लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच काय? तर मध्यम पदलोपी समास. ऑप्शन क्रमांक 4 मध्यम पदलोपी समास याचं बरोबर उत्तर आहे पहा. आईने दिलेला लाडू तो खात होता या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. तर या वाक्यामध्ये अपूर्ण भूतकाळ दिलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भूतकाळ. समजलं? खात होता या क्रियापदावरून खाण्याची क्रिया भूतकाळात सुरू होती असं समजतं, म्हणून वाक्याचा काळ काय मित्रांनो? अपूर्ण भूतकाळ पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गवई बुवा आपण तर कमालच केली वरील वाक्याचा शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर उद्गारवाचक चिन्ह येईल पहा. ऑप्शन क्रमांक 4 उद्गारवाचक चिन्ह येईल. मर्त्य या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? मर्त्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मृत. लक्षात ठेवा मित्रांनो मृत याचं काय पहा? योग्य उत्तर आहे पहा. माणसाने फक्त लेखनामध्ये शूरपणा दाखवून चालत नाही तर त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. अधोरेखित शब्दासाठी अचूक वाक्प्रचार आपल्याला ओळखायचे पहा. तर अंडरलाईन मित्रांनो लेखनामध्ये शूरपणा दाखवून चालत नाही, त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. एवढ्या वाक्याखाली अंडरलाईन आहे. तर याला जर पाहिलं तर कागदी घोडे नाचवणे याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? कागदी घोडे नाचवणे. न्यूनगंड असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा कमीपणाची भावना असणे. न्यूनगंड असणे म्हणजेच काय? कमीपणाची भावना असणे.
पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी प्राणी आणि त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे. तर बघा, ससा ढोली याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रगीतामुळे आपणामध्ये टिंब जागा होतो. तर मित्रांनो, राष्ट्रगीतामुळे आपल्यामध्ये काय जागा होतो? देशाभिमान जागा होतो. ऑप्शन क्रमांक 2 देशाभिमान जागा होतो पहा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पुढील प्रश्नामधील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो, तो कोणता आहे? तर मित्रांनो, तो कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विज्ञान. समजलं? विज्ञान याचं बरोबर उत्तर आहे पहा. अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे असं वाक्य होईल, म्हणून अनावश्यक शब्द काय? विज्ञानी पहा. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे यांना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो, सह उदर. ऑप्शन क्रमांक 4 सह उदर. उदर म्हणजे काय? पोट. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता आहे? मित्रांनो, अभ्यस्त शब्द कोणता होईल? तर आंबट चिंबट. आंबट चिंबट मित्रांनो हा अंशाभ्यस्त शब्द आहे पहा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? तर कोणता शब्द क्रियापद नाही? उपरणे मित्रांनो, हा जो काय शब्द आहे हा क्रियापद नाही पहा. उपरणे. उपरणे म्हणजे मित्रांनो एक प्रकारचा रुमाल होतो पहा. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन टिंब होतं. तर मित्रांनो, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं वचन कसं होतं? आकारांत होतं पहा. लक्षात ठेवा, आकारांत. द्विकल्प या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, द्विकल्प या शब्दाचा अर्थ काय होतो? तो ऑप्शन क्रमांक 2 तिन्ही बाजूंनी पाणी असलेल्या प्रदेशाला आपण मित्रांनो द्विकल्प असं म्हणतो. भानुदाईची आपल्याला संधी ओळखायची. तर मित्रांनो, भानुदाई म्हणजेच कोणती संधी? स्वर संधी पहा. भानु अधिक उदय या दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्यांची संधी होऊन दोहोबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो, त्याला स्वरसंधीमधील दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं पहा. आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.